मला सांगा की ह्या पपईच्या प्लॉटला वर्षभरामध्ये कुठल्या प्रकारचे रोग आले? काही नाही, कुठलाही रोग नाही. आणि त्याची फिनिशिंग ग्लेझिंग बघा तुम्ही, त्याचं एकदम फिनिशिंग आहे, त्याला एक नंबर. ऐकलं तुम्ही मित्रांनो, आणि कसलाच रोग आला नाहीये. महत्वाची गोष्ट, 3 महिन्यापूर्वी ह्याला एकही पपई लागलेली नव्हती. 3 महिन्यात इथपर्यंत झाडं होती, जास्तीत जास्त इथपर्यंत झाडं होती. ते काही दिसत नव्हतं. उचललंय आणि जसं मी भूसुधारक सोडलं त्याला, त्याने जी ग्रीप धरली. आणि त्याच्या अगोदर मी फवारणी घेत होतो आणि जशी ग्रीप धरली, ते सगळे पपई लागली सगळीकडे. फक्त आता पाण्यामुळे थोडस, नाही तर तुम्हाला जागा दिसली नसती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आज आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आज आपण एका कष्टकरी, प्रामाणिक आणि आध्यात्मिक शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी ह्या गावामध्ये मी आहे. आणि आज माझ्याबरोबर आपल्या मिशन ऑर्गॅनिक या संस्थेच्या कुटुंबातील आपले बंधुतुल्य शेतकरी अमोल पाटोळे आपल्याबरोबर आहेत. हे साताऱ्याला राहतात. यांचा उद्योगधंदा फॅब्रिकेशनचा होता. 15-20 वर्ष ह्या माणसानं अतिशय कष्टानं तो व्यवसाय उभा केला, चालवला आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं. पण मूळतः अध्यात्माचा बेस असलेला हा माझा शेतकरी मित्र, त्याला निसर्गाची आवड होती आणि शेती करत असताना ती नैसर्गिक शेती करावी ही मनापासून त्यांची तळमळ होती. आम्हाला भेटण्या अगोदर हा माणूस जीवामृत आणि बाकीच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर शेती करण्याचा प्रयोग करत होता. त्यांच्या ह्या सर्कलवाडी ह्या गावाच्या आसपास त्यांचे जे काही सहकारी आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, हे सर्व लोक या माणसाला तुमच्यासारखंच वेड्यात काढत होते. आणि यांनाही हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की रसायनाशिवाय शेती होऊ शकत नाही. पण हा माझा खंबीर मित्र, जो विचारानं, संस्कारानं आध्यात्मिक आहे, मनामध्ये कुठेतरी एक ठाम गोष्ट होती, विश्वास होता, श्रद्धा होती की आपल्याला निसर्गाबरोबर विषमुक्त शेती करायची आहे. आणि ह्या माणसाने तसे प्रयत्न चालू केले आणि 3.5 एकरच्या ह्या प्लॉटमध्ये त्यानं स्वतः नैसर्गिक शेतीचे प्रयोग चालू केले, सर्व लोकांच्या विरोधात जाऊन. आणि त्याला हे यश सुंदर मिळालं. आणि गेले वर्षभर त्यांच्या एका साताऱ्याच्या मित्रानं आपल्या मिशन ऑर्गॅनिक या संस्थेविषयी त्यांना माहिती करून दिली. आणि त्या शेतकऱ्यांना, त्यांचं नाव काय, प्रमोद कारवे ह्या शेतकऱ्यांना त्यांना मिशन ऑर्गॅनिक संस्थेविषयी माहिती करून दिली. आणि एक विश्वासानं सांगितलं की बाबा, आम्ही वापरतोय, मला रिझल्ट आलाय, तू सुद्धा हे वापरून बघ. त्यानंतर ही माऊली आमच्या संस्थेची, आपल्या संस्थे जोडली गेली आणि आपल्या कुटुंबामध्ये आली. त्यांनी पहिल्यांदा ट्रायलला भूसुधारक अन्नपूर्णा घेऊन प्रयोग केले आणि ते प्रयोग त्यांचे यशस्वी झाले. आता ते संपूर्ण 3.5 एकरचं क्षेत्र ते मिशन ऑर्गॅनिकच्या नैसर्गिक आणि पारंपरिक तत्वानं शेती करतायत. आज त्यांच्याकडे मी अचानक न सांगता आलोय. आज त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं मी कसा काय आलो. कारण या भागामध्ये मी साताऱ्याच्या आलो होतो आणि कार्यालयामधनं मला माहिती होतं की यांचं प्लॉट सगळे चांगले झालेले आहेत. पण मित्रांनो, हे माझं काम आहे. मी अशा शेतकऱ्यांना, जे शेतकरी प्रामाणिक आहेत आणि जे शेतकरी संस्थेकडनं दिलेलं शेड्यूल अत्यंत प्रामाणिकरित्या पार पाडतात, अशा शेतकऱ्यांकडे 100% जातो, सांगून जातो, अचानक जातो. कारण मला हे बघायचं असतं, हे माझ्यासाठी सुद्धा अभ्यासासाठी महत्त्वाचं आहे आणि माझ्या अशा शेतकरी मित्रांसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. कारण शेतावर आल्यानंतर माझी जी चर्चा यांच्याशी होते ती अतिशय वेगळी असते. त्यांचं धाडस वाढतं, त्यांच्या मनातल्या शंका असतात, त्या शंका समाधान होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारो लाखो शेतकरी जे मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारामध्ये आहेत, ह्या लोकांचं अतिशय शांतपणे प्रामाणिक काम चालू आहे मित्रांनो. आणि अशा ह्या माझ्या सुंदर, प्रामाणिक, कष्टकरी शेतकऱ्यांना आज महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम मिशन ऑर्गॅनिक करते. गेली 10 ते 12 वर्ष आपण हे काम अतिशय निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि दत्तगुरूंची सेवा म्हणून करतोय. असे हे माझे खंबीर सहकारी आज महाराष्ट्रामध्ये आहेत, कानाकोपऱ्यामध्ये आहेत, जे अतिशय शांतपणे काम करतायत, आनंदानं, समाधानानं काम करतायत. या स्पर्धेच्या जगामध्ये ह्या माझ्या शेतकऱ्यांना कुठे झेंडा रोवायचा नाही आहे आणि कुठे चमकोगिरी करायची नाही आहे. तरी सुद्धा अशा ह्या शांत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना माझा नमस्कार आहे, माझा सलाम आहे. कारण हे माझे खरे दमदार शेतकरी महाराष्ट्राच्या शेतीचं उज्ज्वल भविष्य सांगणारे आहेत.
आज ह्या माझ्या माऊलींनी या ठिकाणी प्रचंड प्रयोग केलेत. आता मी शेतावर आल्यापासून ते इतकं भरभरून बोलतायत. त्यांनी किती पिकं मला दाखवली, त्यांनी किती प्रयोग केले हे मला सांगितले. आज त्यांनी केलेले प्रयोग, त्यांनी केलेल्या सगळ्या यशाची गाथा आज तुमच्या समोर ते मांडणार आहेत. हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या लाखो शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील माझी विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ शांतपणे बघा, लक्षपूर्वक बघा आणि त्यांचे शब्द व्यवस्थित ऐका. कारण ह्या शेतकऱ्यांना केलेले प्रयोग हे तुम्हा सर्वांसाठी तुमचा उत्साह वाढवणारे आणि तुमची दिशा देणारे असतील. कित्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही आहे की रसायनाशिवाय शेती होते का, किंवा कणभर रसायन न टाकता असं होऊ शकतं का. या सगळ्याचं उत्तर आज हा माझा खंबीर शेतकरी देणार. कारण त्यांनी बिना रसायनाची शेती केलेली आहे. कणभर सुद्धा रसायन वापरलेलं नाही. ऐका नाही. त्यांचं सगळं 1 किलो काहीही सुद्धा वापरलेलं नाही. फक्त अन्नपूर्णा भूसुधारक आणि जीवामृत याच्यावर यांनी ही शेती केलेली आहे. आपण सुरू करूया मित्रांनो. थोडा व्हिडिओ लांबवेल पण अतिशय व्यवस्थित सिन्सिअरली बघा. त्यांचा शब्द आणि शब्द ऐका. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आमची ही माऊली देणार. माऊली, आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव, गाव, पत्ता, पिन याच्या सकट सांगा, तालुका, जिल्हा. हा, मी अमोल जगन्नाथ पाटोळे, राहणार सर्कलवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तुम्ही आता हे किती वर्ष करता ही शेती? मी गेले 3 वर्ष करतोय 3 शेती. वर्ष करता. हा. तुम्हाला हे तिसरं वर्ष. पहिल्यापासून निसर्ग शेतीची आवड होती? हो होती पहिल्यापासून? पहिल्यापासूनच. मी हा. त्याच्यासाठी त्याची सगळी पूर्ण तयारीच केली अगोदर. मला हे म्हणजे 25 वर्षापासूनच माझ्या डोक्यात होतं की आपल्याला शेती करायची म्हणून. आणि आपल्याला म्हणजे मला पहिल्यापासून जे मी 3 वर्षापूर्वी सुद्धा असंच की जे शेती आईमध्ये आजारी असल्यामुळे दुसऱ्याकडे द्यावी लागली. त्याच्या अगोदर सुद्धा मी जीवामृतावर ऊस आणला. तुम्हाला मी सांगितलं की मनगटासारखा ऊस झाला. एकरामध्ये 60 टन काढलाय नुसत्या जीवामृतावर. 1 किलो सुद्धा शेणखत टाकलं नाही. येतच तरी सुद्धा ते आलं. करायला पाहिजे बस, बाकीचं काय नाही. आता मला सांगा, तुम्ही आता वर्षभर मिशन ऑर्गॅनिक बरोबर हो काम करतो, ह्याच्यामध्ये काम करताय आणि हो, आमच्या बरोबर हो, काम करताय. तुम्हाला आता भूसुधारक अन्नपूर्णा तुम्ही वापरताय. कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं तुम्ही वर्षभरामध्ये आमच्या सहकार्याने घेतलेली आहेत? घेवडा घेतलेला आहे, काळा घेवडा. काळा घेवडा घेतलाय, गहू घेतलाय, गहू आणि पपई घेतलेली आहे दिसते. हा, आणि दुसरी गोष्ट वांगी वगैरे असे किरकोळ. हा, तुम्ही लिंबाला मारलंय, हा लिंबाला मारलंय, आवळ्याला मारलंय, हो केळीला मारलंय. हो. या सर्व पिकांना यांनी अन्नपूर्णा भूसुधारक वापरलंय. आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत ते पपईचा प्लॉट आहे. 1 वर्षापूर्वी हा प्लॉट लावला होता, जून 2025. आता जून 2026 आहे. आज 26 जून 2026. 1 वर्षाचा हा प्लॉट आहे. थोडा पाण्याचा ताण आहे तरी सुद्धा हा प्लॉट सुंदर आलाय. पपई लागलेल्या आहेत, त्या गोड म्हणजे त्यांच्या तोंडात आहे. नुसती साखर आहे, नुसती साखर आहे. आणि हाताला असं चिकट होतंय. चिकट होतं म्हणजे साखरेचं प्रमाण वाढलं, ग्लुकोज वाढलेलं ज्यामध्ये. आणि तुम्ही वरती कडक आहे का त्याचं, वरचं कडक पिकलेलं नाही आणि आतमध्ये कापलं हे पूर्ण लाल आहे. ऐकताय का तुम्ही? नैसर्गिक शेतीचा चमत्कार. वरून हिरवी दिसतीये पपई, पण आज संपूर्ण लाल आहे. म्हणजे पूर्ण लाल झालेली नाही, थोडी कुठं लाल झालेली आहे. आणि ती आतमधून कापली तरी सुद्धा लाल दिसते असं. यांनी मला आता सांगितलं की याची पपई जेव्हा 1-2 पपई पिकल्या, यांनी खाल्लं, एक मित्रमंडळींना दिलं, साखरेसारखं लागतं आहे. अत्यंत नैसर्गिक चविष्ट पपई झाले, विषमुक्त पपई आहे, काहीच घातलेलं नाहीये. अजूनही सांगतो मित्रांनो, उघडा डोळे बघा नीट, किती सुंदर प्लॉट आहे. रसायनाची गरज नाही मित्रांनो. आज असे खंबीर शेतकरी माझे हा प्रयोग करून तुमच्या समोर हे उदाहरण ठेवतायत. ज्या लोकांना अजून भीती वाटते आहे की रसायन घातलं नाही तर पीक येणार का नाही, असं होईल तसं होईल, ही भीती पहिल्यांदा काढून टाका मनातून. हे शेतकरी जे प्रयोग करतायत हे तुमच्यासाठी प्रयोग करतायत. तुम्ही मला सांगा की ह्या पपईच्या प्लॉटला वर्षभरामध्ये कुठल्या प्रकारचे रोग आले? काही नाही, कुठलाही रोग नाही. आणि त्याची फिनिशिंग, ग्लिझिंग बघा तुम्ही, त्याचं एकदम फिनिशिंग आहे, त्याला 1 नंबर. ऐकलं तुम्ही मित्रांनो, आणि कसलाच रोग आला नाही आहे. महत्वाची गोष्ट, 3 महिन्यापूर्वी ह्याला एकही पपई लागलेली नव्हती. 3 महिन्यात इथपर्यंत झाडं होती, जास्तीत जास्त इथपर्यंत झाडं होती. ते काही दिसत नव्हतं. आणि जसं मी भूसुधारक सोडलं त्याने जी ग्रीप धरली, आणि त्याच्या अगोदर मी फवारणी घेत होतो आणि जशी ग्रीप धरली ते सगळे पपई लागली सगळीकडे. फक्त आता पाण्यामुळे थोडस, नाही तर तुम्हाला जागा दिसली नसती. मित्रांनो, यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट बोलताना सांगितली. अन्नपूर्णाच्या फवारणीवर प्लॉट उचलला होता, भूसुधारक आधी सोडलेलं नव्हतं. आता भूसुधारक सोडल्यानंतर ऐकलं ना तुम्ही, त्यांनी काय म्हटलं, जसं भूसुधारक सोडलं तशी प्रचंड फळधारणा झाली आणि झाडं उचलली.
यातलं महत्व समजून घ्या. मिशन ऑर्गॅनिकच्या संस्थेमधून आमच्या माता भगिनी मुली आमच्या जे काही तुम्हाला शेड्यूल सांगतायत अन्नपूर्णा भूसुधारक, एका प्लॉटला किती गेलं पाहिजे, फवारण्या किती झाल्या पाहिजेत, किती वेळेत झाल्या पाहिजेत, हे शेड्यूल अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्या शेड्यूलनुसारच तुमच्या पिकांची वाढ आणि उत्पादन मिळणार आहे. जरासं आपण ट्रायल केली आणि छान प्लॉट झाल्यानंतर सोडून दिलं, असं करायचं नसतं मित्रांनो. दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये एक चुकीची संकल्पना आहे, प्रथा आहे. तुम्हाला घरगुती उदाहरण सामाजिक देतो मी. जेव्हा तब्येत बरी नसते तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर तुम्हाला तपासून झाल्यानंतर एक 4 दिवसाचा औषध गोळ्या देतात. ते 4 दिवसाचा औषध गोळ्या आपण घरी घेऊन येतो. 1-2 दिवस औषध गोळ्या घेतलं की तुम्हाला बरं वाटतंय. मग उरलेल्या गोळ्या आणि औषधं तिकडे कोणाड्यातच पडलेले असतात. आपण डोस पूर्ण करत नाही. प्रत्येकानं आपापल्या घरात चेक करावं हे खरं आहे का खोटं आहे. तसंच मित्रांनो शेतामध्ये सुद्धा मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वानं तुम्ही अन्नपूर्णा भूस्वरक काम चालू केल्यानंतर पहिल्या फटक्यात तुम्हाला रिझल्ट 15 दिवसात महिन्यामध्ये दिसायला लागतो. आणि मग शेतकऱ्यांना काय वाटतं, झालं की आता कशाला काय करायला पाहिजे, आलं की चांगलं. असं नाहीये मित्रांनो. शेड्यूल वेळापत्रक हे प्रामाणिकपणे श्रद्धेनं विश्वासानं पाळलं पाहिजे. आता ह्या माऊलींनी तोंडातनं सांगितलं की फक्त अन्नपूर्णावर प्लॉट केलेला, पण लक्षात आलं त्यांच्या त्यांनी भूस्वरक सोडलं, त्यानंतर प्लॉट एकदम उचलला 3 महिन्यात 3 महिन्यात आणि फळधारणा आता भरलंय सगळं पूर्ण. तुम्ही बघताय आता, बघालच तुम्ही आता व्यवस्थित झालं, फळाची साईज वाढली आणि महत्वाचं यांनी सांगितलं रोगराई आली नाही. पुन्हा एकदा सांगतो, निसर्ग तुमच्या पिकाची काळजी घेत असतो. विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे. आज या माणसाच्या मनामध्ये ती भीती नव्हती बरं का, मला काय मावा येईल का, अजून काय होईल का, जाऊन काही नाही. यानं ह्या सगळा प्लॉट भगवंतावर म्हणजे निसर्गावर सोडून दिला. विश्वासानं श्रद्धेनं भगवंतानं त्याची ताकद दाखवली. कुठलाही रोग आला नाही आणि येणारच नाही. कोणती बाकी फवारणी घेतलेली नाही. ऐका व्यवस्थित, कुठली फवारणी नाही, रोग कीड आली म्हणून काही नाही. बऱ्याच लोकांनी सांगितलं मला ही फवारणी घ्या, ती फवारणी. काही घेणार नाही, मला बघायचंय म्हणलं काय होतंय ते, काय व्हायचंय ते होते ना. काय होत नाहीये. नैसर्गिक सिस्टीम आपण चालल्यानंतर निसर्ग आपोआप सगळं काम करत असतो. हे लोक काय करतात, नुसतं ते बाजार उत्पादनाच्या मागे. व्यावहारिक मंडळी, भांडवलशाही मंडळी त्यांच्या दुकानातील मटेरियल खपण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार, भीती घालणार, भरीस पाडून तुमचे पैसे काढून घेणार. बरोबर आहे. तुम्ही मला सांगा, मिशन ऑर्गॅनिकच्या ऑफिस मधून तुम्हाला औषध घ्या म्हणून फोन नाही, एकदाही नाही, येणारच नाही मित्रांनो. एकदाही नाही. दत्तगुरूंचं नाव घेऊन सांगतो मी, दत्तोपासक आम्ही गिरणारी आहे. आम्ही ही सेवा म्हणून करतो. आमच्या ऑफिसमधून औषध मार्केटिंग केलं जात नाही. ज्याला गरजेचं आहे, जो फोन करतो त्यांना विचारलं जातं पहिल्यांदा गरज आहे का नाही. आणि कित्येक वेळा लोकांना घेऊ नका म्हणून सांगतोय औषध. भारतातली आपली एकमेव संस्था आहे, मी अत्यंत अभिमानानं सांगतो. गरज नसताना आम्ही कुणाला औषध कुणाच्या माथी मारत नाही, कुणालाही पाठवत नाही. कित्येक वेळेला आम्ही घरगुती उपाय सांगून करा म्हणतो, औषध घेऊ नका. आम्हाला शेतकऱ्यांची काळजी आहे आणि ती खरी मनापासून तळमळ आहे. कारण आम्ही अध्यात्मातील लोक आहोत. आज माऊलींचं नाव घेऊन, दत्तगुरूंचं नाव घेऊन आम्ही काम करतो. माझ्या भगवंताला तोंड दाखवायला पाहिजे मला मित्रांनो. शेतकऱ्यांच्या अडचणी संपाव्यात, सुटाव्यात, तो त्रासातून मुक्त व्हावा, ह्यासाठी मिशन ऑर्गॅनिक कार्यरत आहे. आज आमच्या पटोळे माऊलींना डोक्यात सुद्धा नव्हतं की मी प्लॉटला येईन. हे माझं काम आहे. ह्या माणसाचं धाडस वाढवणं हे माझं काम आहे. मिशन ऑर्गॅनिकचं ब्रीदवाक्य माहिती आहे ना, सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. आपल्या भारत देशातील समाजाला सदृढ सशक्त करायचं असेल तर विषमुक्त अन्न तयार केलं पाहिजे. आणि ते करणार कोण? मी नाही, माझ्यासारखी ही माणसं तयार करणार. आणि ह्या माणसांना धाडस द्यायचं काम माझं आहे. भगवंतानं ते काम मला दिलंय, ते मी निष्ठेनं प्रामाणिकपणे तळमळीनं करतोय. आज यांच्याकडे आल्यावर मला सुद्धा बरं वाटलं. आज किती साधा माणूस कष्टानं काम करतोय, शांतपणे काम करतोय, कुठलाही गाजावाजा न करता काम करतोय. तुम्हालाही माझी मित्रांनो विनंती आहे, तुम्हीही तुमच्या शेतामध्ये अतिशय शांतपणे काम करा, काही गाजावाजा करू नका. भगवंत तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. तुम्हाला या समोर दाखवतो, ते तिकडच्या पिकलेले पपई तुम्हाला दाखवतो कसे. या हे प्लॉट किती सुंदर झालेत बघा. आणि आता याने मला सांगितलं की मी त्यांना विचारलं की भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर जमिनीमध्ये काय फरक वाटतोय? हो, पूर्ण भुसभुशीत झाली. पूर्ण ऐकलं, जमीन पूर्ण भुसभुशीत मला झाली. पाय जा लागलाय आता. आणि तणांचं प्रमाण काय? कमी. तणांचं प्रमाण फार कमी झालंय. भूसुधारक सोडल्यानंतर तणांचं प्रमाण कमी. पुन्हा एकदा हजारो लाखो शेतकऱ्यांचा अनुभव आज माझ्या माऊलींना पण आलाय. तण रान कमी होतंय भूसुधारक सोडल्यानंतर. जमीन मऊ भुसभुशीत सुंदर झालेली आहे. ह्याचं जे फिनिशिंग आहे ना, हे बघा, त्याला फिनिशिंग कसं आलंय. इकडे या. ह्याचं बघा की असं हात पर्यावरण कसं वाटतंय, ह्याच्यावरती वाटतंय काही फिनिशिंग बघा.
एकदम तुकतुकीत आहे काय कुठलंही फवारणी नाही. शेतकरी माझा किती खुश आहे बघितला, हसत सांगतोय. मस्त. ही बाळ आहे तो आपली, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आपण. मी नेहमी सांगतो आपल्या पिकांच्यावर आपण सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे पहिल्यांदा. तिथे कधी आपल्याला तुम्हाला मला नाराज करणार नाही. सुंदर ही बाग झाले. अमोल हे पुढं हे बघा ह्याला हे पिकलेले. हे बघा पिकायला सुरू झालेली आहे पपई. आता हा प्लॉट माऊली किती महिने पुढे चालेल असं तुमचा अनुभव आहे? 1 वर्ष तरी चालणार. 1 वर्ष झालं. हो हो. किती प्लॉट आहे टोटल? अर्धा एकर आहे. अर्धा एकर 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. तैवान जात लावले, मिक्स आहे. तैवान मधले 2 प्रकार आहेत. सुंदर फळ आलंय, साईज चांगले आले, तुकतुकीत आहे, विषमुक्त आहे, कुठलेही रोग नाही, सदृढ सशक्त. खाल्लं तर मधासारखं लागतंय असं त्यांनी खाल्लंय. खाल्लेला अनुभव त्यांनी सांगितलं. हो हो. तुम्ही माऊली समाधानी आहे याच्यावर? हो हो आहे. काय अडचण तुम्हाला नाही, काही नाही, शंका अजून? काही नाही नक्की नाही, काही नाही. याच्या पुढे तुम्ही विषमुक्त शेती करावी असे माझं हो म्हणणं आहे. नाही, दुसरं कुठलीही गोष्ट तुम्ही चेंज करू नका. नाही. आता त्यांनी पलीकडे अंजीर लावलाय, आलं लावलेलं आहे. त्याचा पण नंतर आपण व्हिडिओ घेऊया आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. इकडे हे आवळ्याचं झाड हे बघा. आवळ्याचं झाड दाखवा. आता आवळा आहे, तिथं लिंबू आहे, केळी आहेत. आवळा भरून गेलाय. लिंबाच्या पानाला लिंबू आहे. अन्नपूर्णाच्या फवारण्या फक्त मारलेत. तुमच्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या झाडांना, फळझाडांना अन्नपूर्णाच्या फवारण्या माऊली द्या सगळ्यांनी. जबरदस्त रिझल्ट आहे. आणि एक तुम्हाला झाड दाखवतो या. त्याने आता मला गंमत सांगितली. ह्याला फुलं येत नव्हती. ह्याला सुद्धा बघा किती लागलेत. पाठीमागे सुद्धा इतकी फुलं लागली होती. ह्याला जागा शिल्लक नव्हती याच्यात. आवळा बघा कसा भरलाय. प्रत्येक फांदीला वजन पेलणे झाले, फांद्या खाली यायला लागलेत. एवढा आवळा लागलेला आहे झाडाला. ते लिंबाचं झाड पलीकडे आहे. आपण इकडे या. हे आंब्याचं झाड दिसते तुम्हाला? झाडाची साईज किती आहे बघ. किती वय आहे झाडाचं माऊली? त्याचं झाड तरी 3 वर्ष आहे. 3 ते 4 वर्ष. 4 वर्ष आहे. 4 3 ते 4 वर्षाचं झाड आहे. हे आंब्याची साईज बघा झाडाची. जरा मित्रांनो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की ह्या आंब्याच्या झाडाला किती आंबे लागले असतील ह्या वर्षी असं तुम्हाला म्हणायचं आहे? अंदाज आहे तुम्हाला? झाड केवढा आहे बघा. साधारण 10 फूट पण झाड नाही आणि घेर साधारण 2, 4, 5 फुटाचा घेर आहे. हो. या 3 ते 4 वर्षाच्या झाडाला किती आंबे लागले? 150-150 आंबे लागले होते ऐकला? या वर्षी. 150. फवारणी नुसती घेतली अन्नपूर्णा. फक्त अन्नपूर्णाची फवारणी 150 आंबे लागले. हो. 12 डझन. 12 44, 144. हो हो. 12.5 डझन. 12 डझन आंबे एवढ्या झाडाला लागले. हा. आंब्याची साईज केवढी होती? आंबे साईज मोठी होती. साईज मोठी हो, होती. होती. त्याला काय रोग आला का? अजिबात तुडतुडा, नाही. मावा, काही नाही. चिट्टा? काही नाही. रोग नाही. महत्वाचं ते तिथं बरोबर देठाच्या तिथं तो आंबा खराब होतो. काळे होते. तो सुद्धा झाला नाही. एकही आंबा खराब झाला नाही. केशर आंबा आहे. 150 आंबे लागले अन्नपूर्णाच्या फवारणी एका झाडाला. एकही आंबा खराब झाला नाही. कुठल्याही प्रकारचा रोग आला नाही. सदृढ सशक्त. लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो की तुमची झाडं ही सदृढ सशक्त असली पाहिजेत नैसर्गिकरित्या. कुठलंही रसायन मारून झाडाला सदृढ करण्याचा प्रयत्न करू नका. ते निसर्गाच्या विरोधात आहे मित्रांनो. विश्वासानं अन्नपूर्णा मारलाय बघा. इकडे पण दाखवा. हिने आता मला सांगितलं. इकडे फुल झाड जे सुंदर तुम्हाला कळ्या दिसतायत आता. त्याचा एक भर येऊन गेला. एक भर येऊन गेला. त्याला फुलं लागत नव्हती असं यांचं म्हणणं आहे. अन्नपूर्णा मारल्यावर पानाला जागा नाही. प्रत्येक पानाला कळी आणि फुल आलेलं आहे. आता सगळं पूर्ण भरलंय. साधं सोपं आहे. अन्नपूर्णा हे जादुई औषध आहे. भगवंताची कृपा आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी नव्हे. अन्नपूर्णा हे 32 झाडपाल्यांचा अर्क काढून कोल्ड प्रेसनं तयार केलेलं औषध आहे. सुंदर रिझल्ट त्याचे येतात. विषमुक्त आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही आहे. आणि अन्नपूर्णा हे जसं प्लांट प्रमोटर ग्रोथ करतंय म्हणजे वाढवतंय, तसंच त्याच्यामध्ये काही कीटकनाशकाचा सुद्धा अंश आहे. दोन्ही कामं ते करतं. रोगराई सुद्धा येत नाही आणि झाड सुंदर वाढतं. पानं चांगली होतात. फुलधारणा चांगली होते. फुलगळ फळगळ होत नाही. तुमची फळगळ झाली नाही ना? नाही. होणारच नाही. होतच नाही. झाली.
तुम्ही हे सगळे गंमत लक्षात घ्या. आज पटोळी मौलीने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. यांचा नंबर हवा असेल तर ऑफिसकडून मागून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिसचे नंबर आहेत. आमचे व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याबरोबरच्या तुमच्या सगळ्या मित्रांना हे व्हिडिओ पाठवा ज्यांना नैसर्गिक शेती करायची आहे, ज्यांना वाटते सध्या की शेती परवडत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गॅनिक हे तत्पर आहे. आमच्या ऑफिसला कधी संपर्क करा, आम्ही तुम्हाला मोफत मार्गदर्शन करतो. आणि परत एकदा विनंती, निसर्गाकडे चला मित्रांनो. रसायन बंद करा. आपल्या सगळ्यांना विषमुक्त शेती करायची आहे. भारतातील समाजातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं सत्कर्म आपल्याला करायचं आहे आणि ते तुम्हीच करणार आहे ह्याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणी, श्री दत्तगुरूंच्या चरणी मी नेहमीचं आवाहन करतो, विनंती करतो की भगवंतानं माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला यश द्यावं, त्याच्या चिंता दूर कराव्यात, त्यांना सदृढ सशक्त ठेवावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्या हाताला यश येऊ देत, त्यांचं डोकं शांत राहू देत आणि माझा प्रत्येक भारतातला शेतकरी हा निसर्गाकडे पुन्हा येऊ देत आणि नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करू देत. ही भगवंताच्या चरणी माझी कळकळीची प्रार्थना. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खोटं बोलायचं नाही, कोणालाही काही खोटं सांगायचं नाही. हे तर बस. पण आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. थोडंसं मार्केटिंगचा विषय यात लय महत्त्वाचा आहे. ते पाठीमागे पपईचं ज्यांनी केलं होतं त्यांचं मार्केटिंगचा काय विषय होता का लोकल मार्केटला? लोकलला केलं त्यांनी. तुम्ही हे चालू करा. एक 6 महिन्यांना तुम्हाला या सगळ्याच्या मार्केटिंगची गंमत शिकवतो. तुम्हाला मी सगळं शिकवतो. चालतंय. लोकांचा स्वार्थ आणि अहंकार देवा संपत नाही. नाही संपत. मी काय म्हणतोय की भगवंत तुम्हाला ना 2 टाइम खायला, छप्पर आणि राहायसाठी घर देते, कायम देतो. देतो. आणि आपली अपेक्षा की नाही लई मोठी असते. हम्म. मी नेहमी काय म्हणतोय की देवा आरशामध्ये बघा की स्वतःचं अवकात लायक किती आहे. हो हो. तुम्ही म्हणाल मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, माझं उत्पन्न होत नाही. नाही होत, नाही होत. प्रारब्ध कर्माचे फेरे आहे. ते मिटत नाही. जेवढ्या तुमच्या माझ्या घरच्या सगळ्या परंपरेतनं मागच्या 7 जन्मातनं तुम्ही काय काय चांगलं वाईट घेऊन आलाय, तुम्हाला फळ मिळणार आहे. हो. त्याच्यापेक्षा पुढं नाही मिळत नाही. मग हे समजायचं कोण? नाही ते समजण्यासारखी, त्याच्यासाठी बुद्धी येण्यासाठी आहार चुकीचा आहे. आणि महत्वाची गोष्ट आध्यात्मिक मार्ग नाही. ज्याचा आध्यात्मिक मार्ग आहे त्याचा विवेक बुद्धी खुलती आणि त्याला ज्याचं विवेक बुद्धी खुलली ना तोच माणूस हे काम करू शकतो. ज्याचं स्वार्थ आहे ना त्याचं काम नाही. ते परमेश्वर मला पण तुमच्यासारख्यांनाच भेटतो. बरोबर व्हिडिओ घ्यायला या म्हणून माझ्याकडे 100 लोकांचं मागणी आहे. खरं नाही, मी काय कोणाला नाही. बरोबर की. पण ते जी योजना असते भगवंताची, बरोबर मी बरोबर. नाही मलाही वाटलं नव्हतं. तुम्ही नंतर मग राहिला की मी आज सुरू